नमस्कार. तर आज पाहू शकता इकडे आमचं घर आहे, म्हणजे हा दिसतोय हा गोठा आहे आणि त्याच्या साईडला घर आहे, पत्र्याचंच घर आहे आमचं. तर इथं पाहू शकता पुढेही अजून खायला नाही आलेलं, कुठंच चरायला झालेलं नाही एवढं. तर हे उन्हाळ्यातच गवत हे वाळून गेलेलं होतं आणि आता ते फुटले, तर त्यातच शेळ्या चरतायत. इकडे पाहू शकता शिवम इकडे बघ. शिवम फोन बघते. शिवमला अजून शाळेत जात नाही, तर घरी असल्यावर ना मुलं असेच मोबाईल बघत बसतात. तर पाहू शकता शिवम, मी शाळेंक आले तसा तर येत नाही तो माझ्याकडं, पण फोन घेण्यासाठी इकडं आलाय लगेच रानात, आणि आता इथं रानातच फोन बघत बसलाय. आहे का नाही शिवम? फोन घ्यायसाठी आलाय ना? नाही. मग कशाला आलाय? आणि त्या दिवशी पण मी व्हिडिओ काढला होता रानात गेल्याचा, तर सगळ्यांनी लाईक करत जावा आणि फुल व्हिडिओ पाहत जावा, कमेंट करत जा, आणि तुम्ही माझ्या चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करत जावा. आणि एक कमेंट केली तरी चांगलं वाटतं, एक लाईक केली तरी चांगलं वाटतं. तर प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे, मी सारखी रोजच्या व्हिडिओमध्येच सांगत असते की व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर थोडा जरी आवडला ना तुम्हाला, तर एक लाईक करत जा. आणि तुमच्या एक लाईकमुळं काय होतं, त्यात काय तुम्हाला फक्त लाईक करायचं आहे. त्या लाईकला काही पैसे वगैरे नाही लागत. काय होतं की यूट्यूब काय करतं, तुम्ही लाईक केलं, व्हिडिओ पाहिला, समजा तुम्हाला नसन पूर्ण नाही आवडत पाहिला तर ठीक आहे समजा, पण लाईक करून जात जावा आणि एक कमेंट करा आवडला की नाही आवडला, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते पण सांगा. आणि लाईक केल्यामुळं, कमेंट केल्यामुळं काय होतं, यूट्यूब काय करतं, जास्ती लोकांपर्यंत, म्हणजे समजा तुम्ही 10 लोकांनी जर पाहिलं आणि तुम्ही लाईक केलं समजा, तर माझे कमीत कमी 20 लोकांपर्यंत, 20 लोकांनी बघितलं, त्यातून 10-15 लोकांनी जरी लाईक केलं तर यूट्यूब माझं 30 लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवतं असं. तर आणि तुम्ही लाईकच नाही केलं तर पुढं माझा व्हिडिओ जातच नाही आणि लोकांपर्यंत. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतो की नाही आवडतो तुम्ही सांगितलं तरच मला कळेल की व्हिडिओ मी असं काढलं तर बरं आहे का, नाहीतर असं रानातलं नका व्हिडिओ पाठवत जाऊ. मी रेसिपीचं पण व्हिडिओ टाकते, तर रेसिपीला पण व्ह्यू नाही जास्त आहेत म्हणून. आणि आता टाईम पण नाही भेटत, कारण काय होतं की रेसिपी करताना मोबाईल धरावा लागतो आणि कोणी धरायला पण नसतं, त्याच्यामुळं असंच टाईम भेटेन. असं मी रानात आल्या व्हिडिओ काढत असते. तर तुम्हाला आवडत असेल तर नक्की सांगा, तर व्हिडिओ काढत जाईल आणि टाकत जाईन जे पण मी काही रानात काम करत असेल ते. तर धन्यवाद. आज थोडाच व्हिडिओ काढला आहे, जास्त नाही काढत, कारण जास्त काही टाकायला पण नाही आहे. आता मी शेळ्याच घेऊन आले, त्याच्यामुळे इकडं काय दाखवणार, रानातलंच. पाहू शकता इकडं तर पेरणी झालेली आहे, तर सगळी शेळ्या हिंडू पण नाही शकत, त्याच्यामुळे इथं गवतातच थोड्या चारल्या. आणि सकाळी रात्रीपासून इकडे पाऊस चाललेला होता. तर इकडे ना रात्रीपासून पाऊस चाललेला होता, आज दिवसभर पण पाऊस चालू होता. पाऊस म्हणजे जास्त नाही, अशी झिमझिम चालू होती. आणि आत्ता 4 वाजल्यापासून पाऊस उघडला, तर थोड्या चिखलामुळं घरी पण खायला टाकलं तर शेळ्या खात नाही, वायला घालवतात. तर त्याच्यामुळं इकडं रानात आल्या होत्या चारायला, थोड्या हिंडल्या का त्यांना पण बरं वाटतं. आणि अशा प्रकारे ही मोठी शेळी तर खात पण नाही, अशीच उभी राहिली. शिवम इकडे बघ ना, हाय कर. आमच्या व्हिडिओला कमेंट करीत जा म्हणावा, लाईक करीत जा, शेअर करीत जा, आणि आवडलं का नाही कमेंट करून नक्की सांगा म्हणावा, आहे का नाही? इकडे बघ, तू सांग. आमच्या व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. तर आज एवढंच, धन्यवाद. आणि पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घ्या आपापली काळजी. पाऊस पाण्याचा दिवस आहे.